आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. पक्ष येतो काय फायदा होणार नाही. आपल्याला कोणता पक्ष वाटते? ठीक आहे, दोन्ही भाऊ चांगले मराठीसाठी झाले पण ते उपयोग नाही. आज मराठीचा मोर्चा निघाला महामोर्चा, त्यामुळे दोघे भाऊ सामील झाले नाही मराठीसाठी. बरं पाहिजे मराठीसाठी दोघे भाऊ काय झाले नाही दोघे भाऊ मराठीसाठी. जर एवढे मराठीसाठी पुरता असेल जरा दोघे भाऊ एकत्र येऊन आपल्या मराठीसाठी लढा पाहिजे आपल्यासाठी. बरोबर ना? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तरी कुठल्याही प्रकारे राजकारणावरती काही परिणाम होणार नाही. का असं का आपल्याला वाटतंय? त्याची सगळंच निराळे आहे. राज ठाकरेंचे निराळे ह्यांना हे आवाजची भाषा उद्धव ठाकरेंची सुद्धा ते बरोबर नाही, लोकांना पसंत नाही पण आता. पण मुंबई महानगरपालिकासाठी आपण मुंबई नगर महापालिकेमध्ये राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचं बहुमत होईल असं मला वाटत नाही. इथे भाजपच निसंद मारणार. ठामपणे असं वाटतं आपल्याला. अगदी ठामपणे. धन्यवाद. चांगला होणार सगळ्यांचं, म्हणजे आपल्या माणसाचं सगळ्यांचं चांगला होणार. मराठी माणसं का आपले जेवढे महाराष्ट्र ते सगळे लोक आणि तो म्हणून सुद्धा चांगला होणार. सगळ्यांचं आपलं पण चांगला होणार. महाराष्ट्र जेवढे आपले मराठी माणसं आहेत सगळ्यांचं चांगला होणार. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकदा एकत्र आले ना तर महाराष्ट्राला फायदा, एकत्र आले ना फायदा होईल. 100% फायदा होईल. बरं बोलतो भाजीवाला आहे संबंध आंबेडकर. मराठी माणसासाठी काय सांगा? मराठी माणसासाठी चांगलीच ही गोष्ट आहे. अजूनही तुम्हाला सांगतो की जर राज ठाकरे उद्धव साहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब हे सगळे जर एकत्र आले तर अजून मराठी माणूस ताट महिने उभा राहील. आणि हे आमची अपेक्षा आहे, सर्वसामान्य नागरिकांची मराठी माणसाची अपेक्षा आहे, हे सगळे एकत्र यायला पाहिजे. थोडा उशीर झाला पण चांगलं झालं दोघे जण एकत्र आले. ते एकत्र येऊन आता जे काय त्यांनी घालवलंय तो प्रयत्न करावा त्यांनी. राज साहेबांनी सुद्धा आणि उद्धव साहेबांनी सुद्धा. उद्धव साहेबांच्या लक्षात तर आलं असेलच की राज साहेब नसतील तर पुढं त्यांची वाटचाल जरा जड आहे. आणि राज साहेबांना सुद्धा आलं असेल की उद्धव साहेब नसतील तर त्यांची वाटचाल कमी आहे. तर एका नाण्याच्या दोन बाजूंनी मी मोठा का मी मोठा करण्यापेक्षा आपण नाणावत म्हणून खेळणं म्हणजे ठाकरेवत म्हणून खेळणं हे आता काळाची गरज आहे. आणि खरोखर त्यांनी केलंच पाहिजे. त्यांनी एकत्र येऊन इलेक्शन लढलं पाहिजे. मुंबई महापालिकेच्या पलीकडे जे काय आता येतील त्याच्यामध्ये त्यांनी बरोबर एकत्र आले पाहिजे. ते बऱ्याच उशिरा एकत्र आलेले आहेत राज साहेब आणि उद्धव साहेब. हे मधला काळ जो त्याने वाया घालवला, मराठा माणूस इकडे तिकडे पांगला गेला, तो जमवायला आता बराच काळ वेळ जाईल. आणि नको त्या माणसाने त्याची संधी साधून घेतलेली आहे. त्याबद्दल फक्त यांनी आता क्रियाशील काम करावे लागेल, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मराठी माणूस मी असं सांगतो की हे दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्रित आले तरी आलेले आहेत तर, आणि शिंदे एकनाथ शिंदे साहेब तिघे एकत्र आले तर मुंबईचा भरपूर विकास होईल. बाकी कुठल्याही पक्षाचं इथं हे होणार नाही. शिवसेनाही कायम राहिले अजूनही त्यांच्या मागे आणि अजून चांगल्या मतीने राहतील आणि चांगल्या प्रकारचं काम होईल. उद्धव ठाकरे आणि असं काही दोघं एकत्र आल्यामुळे मुंबईचा फायदा होत आहे. आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा एकत्रित चांगला म्हणजे मागा लागू शकतो. आणि दोघांची युतीमुळे आपल्या महाराष्ट्राला पण फायदा होईल. आणि महानगरपालिकेने बहुतेक जेणेकरून शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे बाळासाहेब आणि त्यांचीच लागू शकते असं माझा अंदाज आहे. मनसे आणि शिवसेना उभाटा गटाची हे जे हे झालं ना आता युती, हे 15 वर्षापूर्वी झाली असती तर काहीतरी मुंबईला फायदा झाला असता. आता वेळ झालेला, आता वेळ गेली निघून. असं काय आपल्याला वाटतंय? असं म्हणजे आता तो बरंचसं आता बदल झाला. आता सत्ता भाजपच्या हातात आहे सध्या. जर का 15 वर्षापूर्वी ही जर युती झाली असती ना तर आज मुंबईला चित्र मराठी माणसाचं दिसलं असतं. मनसे आणि हे दिसलं असतं तुम्हाला उभाठा. भाजप तुम्हाला दिसली नसते मुंबईत आता. त्याच्यामुळे अगोदर व्हायला पाहिजे होती. हो
आता मुंबई मराठी माणसाची म्हणजे आता पुन्हा एकत्र आले राज ठाकरे तरी पण जरा कठीण जाईल हो. मराठी माणसाची म्हणजे मराठी माणसाची आहे पण बरेचसे बदल झालेला आहे ना, त्याच्यामुळे जरा कठीण जाईल, हे सत्ता यायला कठीण जाईल. हा, दोघे एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्राला दोघांचाही फायदा होणार आहे. कारण दोन भाऊ एकत्र आले त्यामुळे आता मुंबईमध्ये त्यांचं चांगलं अस्तित्व राहणार आहे. ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, युती देखील झालेली आहे उभाटा आणि मनसेची. तर एकंदरीत काय सांगाल, मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला कितपत फायदा होणार, काय सांगाल? माझं वैयक्तिक मत आहे की गोष्ट चांगली आहे. त्याने एवढी वर्ष महानगरपालिका आहे उद्धव ठाकरेच्या पंचायत त्याच्यामध्ये होती ना, मग त्यावेळेस बाहेर तेवढ्या मुंबईमध्ये आले कशी आणि मराठीमध्ये बाहेर गेला कसा, ह्याच्या आत्मचिंतन त्यांनी करावं. आता ही वेळ आली नसते आता बरोबर की मुंबई मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. आज बघायला गेला तर तुम्ही म्हणजे 30% मुंबईचा मध्ये मराठी माणूस आहे ना आतमध्ये, आणि बाकीचा 70% बाहेर आहे. बोलीच्या बाहेर, तिकडे ठाण्याच्या बाहेर ते गेले नसते. त्यावेळेस जर हे बाहेर तुम्ही थांबवले असेल तर हा विषय आला नसता. तर म्हणजे आत्ताच महाड शहरातल्या काही नागरिकांशी बातचीत केल्यानंतर काही नागरिकांचं म्हणणं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरे यांनी आधीच एकत्र यायला पाहिजे होतं. अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे यांनी आधीच युती करायला पाहिजे होती. आता उशीर झालेला आहे कारण भाजपाची सत्ता आहे. आणि काही नागरिकांचं म्हणणं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे एकत्र आल्या कारणाने आता महाराष्ट्राला भरपूर फायदा होणार, मराठी माणसाला फायदा होणार. कारण मुंबईमधला मराठी माणूस 30% हे बाहेर फेकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मराठी माणसाला जास्तीत जास्त फायदा होणार. आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल कारण येत्या काही काळामध्ये मुंबई महानगरपालिकाची निवडणूक देखील तोंडावर येऊन टेकलेली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्या कारणाने आता फायदा होणार का, असं देखील आता हा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी मनोज पेंडेकर, माझे महाड, रायगड.